पृथ्वीपासून आकाश 1 गुणवाला, आकाशापासून वायू 2 गुणवाला, वायूपासून तेज 3 गुणावाला, तेजापासून जल 4 गुणवाला आणि त्याच्यापासून पृथ्वी 5 गुणावाला आणि त्यांचं पंचकरण होऊन सारे जगातले पदार्थ उत्पन्न झाले. बरोबर आहे. आता सर्वांचं मूळ कारण ईश्वर आहे आणि माया आणि चैतन्य 2 भाग आहेत. सर्व भूतात 1 गुण आपला असून बाकीचे कारणाचे आहेत. बरोबर आहे. सर्वांचे मूळ कारण ईश्वर आहे. त्यामध्ये माया आणि चैतन्य 2 भाग आहेत. त्यात मिथ्यात्व मायाचं आहे. सर्व पदार्थामध्ये सत्ता स्फूर्ती चैतन्याचं. एवढ्या गोष्टी आपण बघितल्या. सगळ्या पदार्थामध्ये सत्ता आणि स्फूर्ती कोणाची आहे? चैतन्याची आहे. बरोबर आहे. आणि मिथ्यात्व कोणाचं आहे? मायेचं आहे. सगळं दिसत असला, जाणवत असला तरी मिथ्या आहे. आणि त्याच्यामध्ये जे सत्तेचं ज्ञान होत आहे हे कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. आता सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती हे आपण पाहतोय. काय कशाचं पाहतोय? सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती. सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या सगळ्या 5 भूताच्या एकत्र झालेल्या सत्वगुणापासून काय तयार होतंय? अधोरेखाकरा उत्पन्न होतं. ते कुठल्या गुणापासून होतं? सत्वगुणापासून होतं. म्हणून ज्ञानाचं कारण बनतं. अंतःकरण कशाचं कारण म्हणतंय? ज्ञानाचं कारण म्हणतं कोण? अंतःकरण. अंतःकरण कशाचं कारण म्हणतं? ज्ञानाचं हेतू आहे म्हणजे कारण आहे. म्हणून सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणते. बरोबर आहे. काय सर्व भूत एकत्र आली तर त्याच्यामध्ये सत्व रज तम गुण असेल ना. मग त्याच्यामधल्या सत्वगुणापासून कोण बनलं? अंतःकरण बनलं. बरोबर आहे. ते सत्वगुणापासून बनलं म्हणून त्याच्यामुळे ज्ञानाचं साधन बनतं ते. म्हणून सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणते. सगळ्या भूतांच्या सगळ्या गुणाला काय करते? अंतःकरण जाणते. 5च्या 5 गुणांना अंतःकरण जाणते. अंतः म्हणजे आतमध्ये. अंतः म्हणजे आतमध्ये. आता कोणाच्या आतमध्ये? तर देहाच्या आतमध्ये. बरोबर आहे ना. अंतः म्हणजे काय? आतमध्ये. आता कोणाच्या आतमध्ये? तर देहाच्या आतमध्ये. करण म्हणजे साधन. काय? करण म्हणजे ज्ञानाचे साधन आहे. काय करण्याचा अर्थ काय करायचं? ज्ञानाचे साधन आहे. म्हणून त्यास काय करायचं? अंतः आणि करण जोडा तर काय झालं? अंतःकरण झालं. काय झालं? अंतःकरण झालं. अंतःकरण म्हणजे ज्ञाना. अंतः म्हणजे देहाचे आत, करण म्हणजे ज्ञानाचे साधन. आत असलेले ज्ञानाचे साधन याला काय म्हणायचं? अंतःकरण. सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून त्यास कधी सत्वही म्हणतात. कशाला? अंतःकरणाचं दुसरं नाव काय? सत्व आहे. सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून त्याला काय? सत्वही म्हणतात. अंतःकरण जे लहान मोठं होतं ना. लहान कसं? जत्रेत तुम्ही तो एक साप बघितलाय का? अशा ह्याचा साप असतो तो. असा केला का लांब होतो, असं केलं का जवळ येतो. साप बघितलं का तो? ते असं केलं ना की तेवढं लांब जाऊन बसतो. किती लांब जातो? एकदम घाबरतो माणूस. इतक्या लांब जाऊन बसतो. आणि थोडा असा केला की इथे आपल्या जवळ येऊन जातो. तशा तऱ्हेने अंतःकरण कसं असतं? लांब होणारं, आखूड होणारं असं असतं. म्हणून काय त्याला काय म्हणतात? वृत्ती. अंतःकरण गेलं, विषयाला धरलं आणि विषयाकारा बनलं की त्याला काय म्हणतात? अंतःकरणाची वृत्ती. काय म्हणतात?
वृत्ती म्हणतात. अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. अधोरेखा केल्यात. अंतःकरणाच्या परिणामाला काय म्हणतात? वृत्ती म्हणतात. अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. ती 4 प्रकारची होते. अंतःकरणाची वृत्ती किती प्रकारची होते? एक, दुसरी है ना, तिसरी चित्त, आणि चौथी अहंकार वृत्ती. तर वृत्ती किती प्रकार के? काय? निश्चय वृत्ती, संकल्प विकल्पात्मक वृत्ती, चिंतन करणारी वृत्ती, अभिमान करणारी वृत्ती. बरोबर आहे ना? अभिमान करणाऱ्या वृत्तीला काय म्हणायचं? अहंकार आहे ना. चिंतन करणाऱ्या वृत्तीला काय म्हणायचं? चित्त. संकल्प विकल्पात्मक वृत्तीला काय म्हणायचं? मन. आणि निश्चय करणाऱ्या वृत्तीला काय म्हणायचं? हे सगळे कोणाचे आहेत? अंतःकरणाचे आकार आहे. निश्चय करायला लागलं की त्याला बुद्धी म्हणायचं. विकल्प करायला लागलं, संकल्प मन म्हणायचं. पूर्व कोण पर कोण शांतपणे विचार करायला लागलं की त्याला काय म्हणायचं? चित्त म्हणायचं. बरोबर आहे. आणि मी 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 असं करायला लागलं की त्याला काय म्हणायचं? अहंकार वृत्ती म्हणायचं. पंचभूताच्या एकत्र झालेल्या रजोगुणांशापासून 5 प्राणांची उत्पत्ती होती. सत्वगुणापासून काय होते? अंतःकरणाची वृत्ती होते. सत्वगुणापासून काय होते? अंतःकरणाची वृत्ती होती. बरोबर आहे. आणि रजोगुणांशापासून कशाची वृत्ती होती? 5 प्राणाची उत्पत्ती आहे. बरोबर आहे. त्यांना स्थान व क्रियाभेदाने 5 नावे आहेत. कोणाला? अंतःकरणाच्या नाही, सत्वगुणाने अंतःकरण बनतं. रजोगुणाने 5 प्राणाची उत्पत्ती, क्रिया. रजोगुणापासून 5 प्राणांची उत्पत्ती होते. त्यांना स्थान आणि क्रिया भेदाने 5 नाव आहेत. अंतःकरणाचे 4 प्रकार समजले? कोण? बुद्धी, मन, चित्त. झालं. आता पुढे रजोगुणामुळे कोण उत्पन्न झालं? 5 प्राण. त्या 5 प्राणांना समजून घेऊया. ज्याचे हृदय स्थान आणि भूक आणि तहान या क्रियात. स्थान कोण? हृदय. आणि क्रिया काय? म्हणजे काय? भूक तहान. त्याला काय म्हणायचं? प्राण. बरोबर आहे. ज्याचं काय? आता दुसरा राहिला कोण? अपान. आता ह्याच्यामध्ये काय? त्याची जागा कुठली? गुदस्थान. म्हणजे समजलं का? मलविसर्जन ज्या ठिकाणी होतं त्याला गुदस्थान म्हणतात. गुदस्थान. आणि क्रिया काय? मलमूत्र क्षरण क्रिया. बरोबर आहे. आता समान कशाला म्हणायचं? नाभिस्थान. आणि काय? खाल्लेलं प्यालेलं अन्न जल सगळं समान करून टाकतो, समान वाटून देतो. कोण? खाल्लेलं आणि प्यालेलं मूत्र आणि जल हे समान वाटून देतो. त्याला काय म्हणायचं? समान. राहतो कुठे? नाभिस्थान. नाभिस्थान म्हणजे काय? बेंबी म्हणतात ना मराठीत. सरळ काय म्हणतात? बेंबी. बरोबर आहे ना. आता उदान कशाला म्हणायचं? राहतो कुठे? कंठामध्ये राहतो. आणि त्याची क्रिया कुठली आहे? श्वासक्रिया. कंठस्थान व श्वासक्रिया याला काय म्हणायचं? उदान म्हणायचं. राहिला कोण? व्यान. तू कुठं राहतो? जागा सगळ्या शरीरामध्ये. आणि कुठे? सर्व संधीमध्ये रसमेलन क्रिया. सगळ्या शरीरामध्ये राहून सगळ्या संधीमध्ये
रस मिळवून पोचवण्याचं काम करतोय त्याला काय म्हणायचं? व्यान असे म्हणतात. ही किती 5 प्राण झाले ना? एवढं लक्षात राहतील का? प्राण, अपान, उदान, व्यान, समान व्यान, समान व्यान, कसंही बोला. हां, याशिवाय आणखी पण सांगितलेले आहेत, पण त्याला आपण जास्त गणत नाही. कोणी नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय, बरोबर आहे, हे 5 उपप्राण मानून अनुक्रमे उद्गार म्हणजे बोलणं, निमेष उन्मेष म्हणजे डोळे झाकणं, मिटणं, उघडणं, शिंक म्हटलं अक्षी करतो ना आपण, ते जांभई म्हटलं करतो ते जांभई, आणि मृत शरीर फुगवणे या त्यांच्या क्रिया मानतात. कोण? आणखी उपप्राण म्हणतात. कोण? नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय. याने काय होतं? उद्गार काढतात, ढेकर, फिर आणखी काय, डोळे झाकणं, मिटणं, शिंक येणं, जांभई काढणं, आणि मेलेलं शरीर फुगून जाणं. बरोबर आहे, एवढं काम करतात, उगवणं. या त्यांच्या क्रिया मानतात. पृथ्व्यादिकांच्या पृथक पृथक रजोगुणांशापासून त्यांची उत्पत्ती मानतात. त्या नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पृथ्वी, अप, तेज, वायू यांच्या अलग अलग रजोगुण अंशापासून त्यांची उत्पत्ती मानतात. परंतु हे उपप्राण वेदांत संप्रदाय ते मानत नाही. अधोरेखा करा. वेदांत संप्रदायवाले यांना मानत नाही, योगी लोक मानतात. बरोबर. फक्त वेदांत संप्रदाय काय मानतात? पंचप्राण मानतात. प्राण विक्षेप रूप आहेत आणि विक्षेप स्वभाव रजोगुणाचा आहे. काय प्राण काय करतात? विक्षेप करतात. बरोबर आहे. आणि विक्षेप हा स्वभाव कोणाचा आहे? म्हणून भूतांच्या रजोगुणापासून प्राणांची उत्पत्ती सांगितली आहे. प्राणांची 5 प्राणांची उत्पत्ती कोणापासून सांगितली? रजोगुणापासून प्राणाची उत्पत्ती सांगितली. आता प्रत्येक भूताच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून कोण झाली? प्रत्येक भूताच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून ज्ञानेंद्रिय झाली, आणि उरलेल्या रजोगुणाच्या अर्ध्या भागापासून कर्मेंद्रिय. सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून काय झालं? ज्ञानेंद्रिय झालं, आणि कर्मेंद्रिय झाली. ती अशी ये ना. काय बाबा, काय पाहिजे? आकाशाच्या सत्वगुणापासून काय झालं? श्रोत्र झालं. आकाशाच्या रजोगुणापासून कर्मेंद्रिय, वाणी, वाक. वायूच्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय, वायूच्या रजोगुणापासून म्हणजे हात, अग्नीच्या सत्वगुणापासून नेत्र, आणि रजोगुणापासून कर्मेंद्रिय, जलाच्या सत्वगुणापासून आणि रजोगुणापासून, बरोबर आहे, जननेंद्रिय. उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. पृथ्वीच्या सत्वगुणापासून नाक, रजोगुणापासून गुदा, मल विसर्जनाचे द्वार झालं. सोपं आहे, नाही कठीण आहे. याच्यात काय विचार करायचा, विश्लेषण करायचं, असं साधं लिहिलेलं आहे. ज्ञानाची साधने कुठली? श्रोत्रादी 5 इंद्रिय आहेत. श्रोत्र, बरोबर आहे ना, चक्षु, रसना, घ्राण आणि चक्षु. चक्षु, श्रोत्र, रसना, घ्राण आणि त्वक, हे 5 इंद्रियांना काय म्हणायचं? ज्ञानाची साधन. ज्ञानाची साधन आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं? ज्ञानेंद्रिय म्हणायचं. व वाघादीची क्रियेची साधने आहेत
म्हणून त्यांना काय म्हणायचं? व वागादी क्रियेची साधने आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं? कर्मेंद्रिय म्हणतात. कर्म म्हणजे काय? ते कोणापासून होते? स्पष्ट आहे ना. कर्म म्हणजे काहीतरी करणं. रजोगुण असला तरीच करायला लागतो, बरोबर आहे. म्हणून त्याची रजोगुणापासून उत्पत्ती सांगितली आहे. एकंदरीत काय झालं? अंतःकरण, नंतर 5 प्राण, नंतर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 काय? कर्मेंद्रिय. मिळून किती झालं? 16 अवयवाचे अपंचीकृत भूतांचे कार्य असे सूक्ष्म शरीर तयार झालेले. सूक्ष्म शरीर कितीपासून बनलेलं आहे? अंतःकरण, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ही 16 अवयवाचे अपंचीकृत भूताचे कार्य असे काय सूक्ष्म शरीर तयार झाले. बरोबर अधोरेखा केला. या सूक्ष्म सृष्टीचे ज्ञान इंद्रियानं होतं का नाही होतं? इंद्रियानं होत नाही, बरोबर आहे. नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना विषय होतात. कोणाचं? ही जी सूक्ष्म सृष्टी आहे हे इंद्रियांना डोळ्यांना दिसत नाही, नाकानं त्याचा वास येत नाही. इंद्रिय अतिंद्रिय आहेत, पण इंद्रियांची बसण्याच्या जागा मात्र डोळ्यांना दिसतात. हे दिसतंय, नाक दिसतंय ना, नाक दिसतंय की नाही? त्याचा स्पर्श होतोय की नाही? होतोय ना, हो ना. तोंड, सगळं डोळ्या. गोलके मात्र इंद्रियाचा विषय होतात. गोलक म्हणजे बसायच्या जागा. नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना विषय होतात, पण त्या गोलकात असणारी इंद्रिये कोणत्याच इंद्रियांना विषय होत नाही. हे लक्षात आलं का? गोलकाचं ज्ञान होतं, पण गोलकात बसलेली जी इंद्रिय आहेत या इंद्रियाचं ज्ञान होत नाही, अतिंद्रिय आहे. आता स्थूल सृष्टीची उत्पत्ती, बरोबर आहे. स्थूल सृष्टीची उत्पत्ती सूक्ष्म सृष्टीनंतर, हे सगळं सोपं आहे ना. काय वेळ चिंतन करायचं आहे का काही? सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टी करता ईश्वराच्या इच्छेने भूतांचे पंचीकरण होते. कशासाठी? सूक्ष्म सृष्टी सरळ पंचतन मात्रा करून होते आणि स्थूल सृष्टीसाठी पंचीकरण व्हावं लागतं. पंचमहाभूतापासूनच बनतात, पण पंचमहाभूत वेगवेगळी असतात, ती मिळावी लागतात. रसायनशास्त्रामध्ये त्याचं सांगितलं आहे, त्याला कंपाऊंड असं म्हणतात, संयुग असं म्हणतात. ती सगळी भूतं एकत्र मिळून त्याचा काला झाला, काल्यालाच पंचीकरण म्हणतात. काय म्हणतात? 5 भूत एकत्र बनून त्यांचा काला झाला की त्याला काय म्हणायचं? पंचीकरण. बरोबर आहे. पंचीकृत भूते म्हणतात. या पंचीकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. या पंचमहाभूतापासून काय झालं? इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झालं. काय झालं? पंचकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे असे काय झालं? ब्रह्मांड झाले. त्यात किती लोक झाला? पहिला हा भूलोक, नंतर त्याच्यावरचा भुवरलोक, त्याच्यावरचा स्वर्गलोक, त्याच्यावरचा महरलोक, त्याच्यावरचा जनलोक, त्याच्यावरचा आणि नंतरचा कोण? अशी 7 भुवन. यांना 7 भुवन म्हणतात. किती? यानं काय म्हणायचं? कधी 3 भुवन सुद्धा म्हणतात, है ना. काय? स्वर्ग, मृत्यू, आता 3 त्रिभुवन
असं नेहमी शब्द म्हटला जाणार. तिन्ही त्रिभुवनी, बरोबर आहे ना. तो पण ह्याच्यामध्ये किती म्हटलं, भूर भुवः स्वः महा जन तप आणि सत्यलोक. भूर्भुवः स्वः माहिती आहे ना, 3 भूर्भुवः स्वः. पुढे काय, जन तप सत्य, बरोबर. मह मध्ये घाला, भूर्भुवः स्वः महा जन तप सत्य, बरोबर आहे ना. महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. मह जन तप सत्य, मह जन तप सत्य, मह जन तप सत्यलोक. भूरलोक, भोरलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक. हा, ते पाताळाची नावं ऐकल्यानंतर लकार शेवटी ठेवून चढ कसंही बनवलं. आता हे के अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल, बरोबर आहे ना. आणखी सुमल, कमल, निर्मळ, पण करता येतील की नाही आपणाला. शेवटी काय ठेवायचं, ल ठेवायचा आहे ना. तो हे काय झालं, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल, ही 7 लोक झाली. आता आपल्या लोकांना ह्याच्याशी काही देणं घेणं आहे का? आहे काय? आपण याच्यापासून सगळ्यांची सुटका करून घेतली की नाही घेतली? घेतली ना सुटका करून. पण आता पुस्तकात आले, हे अडाण्यांच्या माथ्यावर मारतील की नाही, मारतील की नाही, हे ना. हे असं आहे. महातल आणि पाताल ही 7 भुवने झाली आहेत. या 14 भुवनात जीवनास योग्य अन्नादिक असे भोग्य पदार्थ आणि भोगाचे स्थान देव, मनुष्य, पशवादी शरीरे झाली, बरोबर आहे. या 14 भुवनात जीवनाला योग्य असं काय काय निर्माण झालं, अन्न, पाणी, हे धनधान्य, धान्य इत्यादी भोग्य पदार्थ. भोगाचे स्थान म्हणजे शरीर, देव, मनुष्यादी शरीरे. हे झाले संक्षेपाने स्थूल सृष्टीचं वर्णन केले. आता विस्तारपूर्वक संक्षेपाने सांगितलं ना, आता विस्तारपूर्वक सांगा ना, सांगा ना विस्तारपूर्वक. अरे बाबा, त्याला कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहायता मिळूनही मायाकृत पदार्थाचा थांग पत्ता लागणार नाही. समजलं का? बरोबर आहे ना. किती पदार्थ, त्याच्यापासून किती पदार्थ, त्यांच्यापासून किती पदार्थ, यांच्यापासून किती पदार्थ, यांच्यापासून किती पदार्थ, आहे ना. तर संक्षेपाने काय सांगितलं, एवढे ब्रह्मांडापर्यंतचे 7 वरचे आणि 7 खालचे लोक, असे लोक झाले. स्थूल सृष्टी झाली, सूक्ष्म सृष्टी झाली, 16 पदार्थ सूक्ष्म सृष्टीचे तयार झाले, स्थूल सृष्टीचे पंचीकरण झाले, आणि प्रत्येक भूताचे एक एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळला. भूतात हे सांगितलं का, स्थूल सृष्टीची उत्पत्ती सांगितली ना. त्यांना इंद्रिय झाले, ब्रह्मांड झालं, आणि 14 लोक तयार झाले. अशा तऱ्हेने ही स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी झाली. त्यांच्यासाठीचे भोग्य पदार्थ अन्नादी झाले. भोगाचे स्थान म्हणजे देव, मनुष्य, पशु आदी शरीरे झाली. हे झाले संक्षेपाने स्थूल सृष्टीचे स्वरूप केलं. विस्तार करायचं झालं तर
कोट्यवधी ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहायता मिळून सुद्धा मायाकृत पदार्थांचा अंत होणार नाही. मायेनं वाटेल तेवढे पदार्थ होऊ शकतात. त्यांची काय मोजदाद आणि गणती तुम्ही ठेवणार सांगा बरं. योनीच करायचं झालं तर किती झाल्या, योनीच मोजायच्या झाल्या तर किती मोजून ठेवल्या, 84 लक्ष. बरोबर आहे ना. योनी म्हणजे शरीर, बरोबर आहे ना. त्या प्रत्येक योनीमध्ये प्राणी किती, त्यांच्यासाठी लागणारे भोग किती, बरोबर आहे ना. त्याची गणना करू शकतो का. किती ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे कोटी जरी जन्म मिळाले तरी काय मायाकृत पदार्थाचा अंत होणार नाही असं कोणी सांगितलंय. कुठे, योग वासिष्ठमध्ये विस्ताराने सांगितलंय. मग बस झालं, आता काय करायचं. ज्या शरीराचा विचारच करायचा नाही त्याचा परत काय विचार करायचा, बरोबर आहे. आता 3 शरीराचे वर्णन, बरोबर आहे. त्या स्थूल सूक्ष्म माया कार्यात 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. किती, स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी. या माया कार्यात 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. शुद्ध गुणासहित माया हे काय, कोणाचे कारण शरीर आहे. हे कोणाचं, ईश्वराचं काय कारण शरीर आहे. कोण, सत्वगुणासहित माया. कोण, तो सत्वगुण नुसता असा नाही, शुद्ध शुद्ध सत्वगुणासहित माया ईश्वराचे कारण शरीर आहे. कोण, शुद्ध सत्वगुणासहित माया ईश्वराचे कारण शरीर. आणि मलिल सत्वगुणासहित अविद्या अंश जीवाचे कारण शरीर. शुद्ध सत्व गुण प्रधान माया ईश्वराचं कोण, कारण शरीर. मलिन सत्व गुण प्रधान अविद्या जीवाचे कारण शरीर आहे. बरोबर आहे. स्थूल शरीराचे आरंभक कोण आहे. स्थूल शरीराचा आरंभ करणारे 5 सूक्ष्म भूते. आणखी कोण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय व 5 इंद्रिय मिळून जीवाचे कोण होत आहे, सूक्ष्म शरीर म्हणावे. बरोबर आहे ना. स्थूल शरीराला आरंभ करणारे कोण, कारण कोण, 5 महाभूत, 5 सूक्ष्म भूते. अधोरेखा करा, आहे ना. पुढे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून जीवाचे काय होते, सूक्ष्म शरीर. जीवाचे सूक्ष्म शरीर, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, किती झाले, 15. पुढे आणखी त्याच्यात कोण मिळवायचा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, फिर किती झाले, 19 झाले ना, है ना. कसं गणती करायची, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 4 अंतःकरणाचे भाग. हा, बुद्धी, मन, चित्त, अहंकार, 19. बरोबर आहे. याचं सूक्ष्म शरीर म्हणायचं. सर्व जीवाची सूक्ष्म शरीरे म्हणजेच ईश्वराचं एक सूक्ष्म शरीर झालं. जीवाचे स्थूल शरीर सर्वांना माहीत आहे. सर्व स्थूल ब्रह्मांड हे काय, ईश्वराचे स्थूल शरीर आहे, है ना. आता जीवेश्वराचे 3 शरीरामध्ये 3 शरीर आहेत ना, है ना. बरोबर आहे. कारण शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर.
स्थूल सूक्ष्म कारण शरीर ही ईश्वराची पण आहे आणि जीवाची पण मानली आहे. आता याच्यामध्ये 5 कोश असतात. काय असतात? बरोबर आहे. आता 5 कोश माहिती आहे ना. कुठून सुरू करायचं? खालून करायचं तर त्याने वरून केलाय आहे ना. पहिला अन्नमय कोश, दुसरा प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. हे 5 कोण आहे? कोश आहेत. बरोबर आहे. आता हे कोश म्हणजे कसे असतात? पुरुष माणूस जसा बाहेर काय करतो? कोट घालतो. बरोबर आहे. कोट काढल्यानंतर काय असतं? शर्ट असतो. बरोबर आहे ना. नाही, कोट काढल्यानंतर जॅकेट असतं है ना. ते जॅकेट काढलं की मग काय असतो? शर्ट असतो. शर्टही काढला तरी उघडा बंब दिसतो का? बनियन दिसतो. बनियन पण काढलं का मग मूळ उघडा दिसतो ना. तर ही वरची आवरण आहेत ना त्याची. आणि ही तुम्हाला निरंजन स्वामींनी मस्तपैकी समजावून सांगितले आहे ना. ते एकावर एक काळी काळा काय हिजाब घातलेले बावली आहे ना. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं? पहिला कोश कुठला? अन्नमय, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. हे कोश पाठच करावे लागणार. बरोबर आहे ना. कारण शरीराला काय म्हटलं? आनंदमय कोश है ना. विज्ञानमय कोश कोणाला म्हणायचं? 5 ज्ञानेंद्रिय आणि निश्चय रूप अंतःकरणाची वृद्धी, यास काय म्हणायचं? विज्ञानमय. बरोबर आहे. मनोमय कोशमध्ये कोण आलं? 5 ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्पात्मक मन पकडलं की हे झालं मनोमय कोश. आता प्राणमय कोश म्हणजे कोण झाला? 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, याला काय म्हणायचं? प्राणमय. आणि अन्नमय कोश म्हणजे, आता लक्ष राहील का तुमच्या? आता आपण खालून सुरू करूया. हा, अन्नमय कोश म्हणजे हे दिसतंय ते 2 पाय, 2 हात, पोट, पाठ, शरीर, डोकं, मान, कंबर इत्यादी, पाऊल बिऊल जे म्हणतात, असं हे काय? स्थूल शरीर. याचं वर्णन करायची जरूर नाही. दिसतं ते शरीर काय म्हणायचं? बरोबर आहे. याच्या आतमध्ये शरीर कोणतं राहतं? हा, प्राणमय कोश. पहिला कोण झाला? अन्नमय कोश. स्थूल शरीराला काय म्हणतात? अन्नमय. दुसरा कोणता आला? त्याच्यामध्ये किती आलं? 5 प्राणेंद्रिय काम करणारे, कामकरी लोक म्हणजे प्राण. तर कामकरी कोण? 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण कामकरी आहेत ना. कर्मेंद्रिय काम करणारे 5 प्राण, 10चं नाव काय? प्राणमय कोश. आता मनोमय मध्ये कोण? 5 ज्ञानेंद्रिय आणि मनाला पकडा, 6चा काय झालं? मनोमय कोश. आता विज्ञानमय कोश 5 ज्ञानेंद्रिय, बुद्धीला पकडा त्याच्यामध्ये, 6चं काय झालं? विज्ञानमय. आणि आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर. कारण शरीराला काय म्हणायचं? बरोबर आहे. तर स्थूल शरीरावरून कारण शरीर आलं ना. स्थूल शरीर कोणाला म्हणायचं? अन्नमय कोशाला स्थूल. बरोबर आहे. आणि आनंदमय कोशाला काय म्हणायचं? कारण शरीर. मग मध्ये कोण राहिलं? हा, सूक्ष्म शरीर. हे सूक्ष्म शरीर कितीमध्ये वाटलं गेलं? 3. बरोबर आहे ना. सूक्ष्म शरीर कशामध्ये? 3 वाटलं गेलं. बरोबर आहे. आता हे लक्षात ठेवशाल का? काय? अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर. बरोबर आहे. आनंदमय कोश म्हणजे
झालं. आता मध्ये राहिलं कोण? सूक्ष्म शरीर आणि मोकळ्या जागा 12 है ना. राहिलं कोण? प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. याचं वाटप कशामध्ये झालं? एवढं लक्षात ठेवशाल का? समजण्याला सोपं आहे का? काय? अन्नमय कोश म्हणजे कुठलं शरीर? स्थूल शरीर है ना. आता आनंदमय कोश म्हणजे काय? बरोबर. मध्ये राहिलं कुठलं शरीर? सूक्ष्म शरीर राहिलं. सूक्ष्म शरीर 3 वाटप केलेलं आहे. 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे प्राणमय कोश. 5 ज्ञानेंद्रिय आणि मन मनोमय कोश. 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी म्हणजे काय? विज्ञानमय. आता हे लक्षात असं ठेवशाल का? बरोबर. काय? स्थूल शरीर म्हणजे काय? कारण शरीर म्हणजे काय? आनंद. राहिले किती कोश? 3 कोश. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय. याची वाटप कशा करायचं? सूक्ष्म शरीरामध्ये करायचं. बरोबर आहे ना. आता स्थूल शरीर म्हणजे दिसणार. हां. कारण शरीर म्हणजे जपतानाचं. सकाळी आनंद होतो. आहा एकदम फ्रेश झालं, ताजा तवानं. काय सांगायचं ते सांगा. स्वामीजी आता काय करतो? त्यावेळेला किती त्रास होत होता तुम्हाला सांगा. होता का नाही होता? केव्हा एकदा जाऊन झोपून पडतो असं वाटत होतं की नाही? पण सकाळी झाल्यानंतर परत फ्रेश पुन्हा ताजं तवानं काम करत होता की नाही? होता ना. तर लक्षात राहील काय? दिसणारं स्थूल शरीर म्हणजेच काय? अन्नमय कोश. बरोबर आहे. झोपेतलं म्हणजेच काय? आनंदमय. आता राहिले काय? सूक्ष्म शरीर. हे कशामध्ये वाटायचं? प्राणमय कोश, मनोमय कोश. प्राणमय कोश किती जणांचा आहे? 10चा. 5 प्राण कर्मेंद्रिय काम करणारे लोक. बरोबर आहे. आणि मनोमय म्हणजे ज्ञान घेणारा. 5 ज्ञानेंद्रिय आणि मन म्हणजे मनोमय. आणि त्या ठिकाणी बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे विज्ञानमय कोश. ज्ञान करणारे 2 मन आणि बुद्धी. आणि काम करणारे 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय. बरोबर आहे. स्थूल शरीरामध्ये दिसतंय ते आकार. आणि झोपेत आनंदमय कोश आणि कारण शरीर. झालं. पुढे जाऊ. चला. असे जीवेश्वराच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. जीव आणि ईश्वराच्या शरीरामध्ये असे किती कोश आहेत? जीवेश्वराच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. हे ब्रह्मरूप आत्मा स्वरूपात आच्छादन करतात. जीव आणि ईश्वराच्या 3 शरीरात किती कोश आहेत? 5 कोश आहेत. शरीर किती? 3 आणि कोश किती? 5. बरोबर आहे. ब्रह्मरूप आत्मा स्वरूपात हे 5 कोश एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक. कांद्याचं एक साल काढलं की दुसरीकडे आहेच. दुसरं काढलं का आहेच. दुसरं काढलं का आणखी एक काढलं. अरे ते किडलेले कोबीचे पानं काढण्यासाठी किती प्रयत्न करता है ना. वरची काढली पानं पिवळी पिवळी, आतमध्ये गेलं तर आतमध्ये भोग दिसतं. मग ते बी काढलं की मग तरी त्याच्याही बारीक भोग दिसतं. मग तेही काढलं तरी त्याच्यामध्ये बारीक भाग. तेही काढल्यानंतर आता एवढा कोबी आणला आणि चिरायला केवढा मिळाला? एवढा मिळाला. बरोबर ना. शेवटी बघितलं तर तिथे काळा डाग आपल्याला दिसतो. संशय येतो. मग तेही आपण काढून टाकतो. बरोबर. मग एवढं गोळ राहतं ते. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने हे शरीराचे किती आहे? 5 कोश आहे. बरोबर आहे. आणि ह्याला काय म्हणायचं? 5 आच्छादन म्हणायचं. काय म्हणायचं? हे ब्रह्मरूप आत्मस्वरूपात 5 आच्छादन करतात. म्हणजे अन्नमय कोशाला बाजूला केलं तो प्राणमय कोश दिसतो. त्यालाही हटवलं
ते मनोमय कोश दिसतं. मनोमयालाही हटवलं, विज्ञानमयाला हटवलं, मग या आनंदमयाला हटवलं, मग तिथे कोणाचं दर्शन. ही एक प्रक्रिया. कोणाला परमात्म्याचं दर्शन घेण्याची ही एक प्रक्रिया आहे. बरोबर आहे. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशातच जे अनात्म पदार्थ आहेत त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थात आत्मा असे समजून मोक्ष साक्षीरूप आत्मस्वरूपाहून विनमुख राहतात. बरं का. काही लोक कशामध्ये अडकून राहतात? स्थूल शरीरामध्ये. हेच दिसतंय, चालतंय, बोलतंय, विचार करताय, हाणमारी करताय, पळताय, परत येत आहे, जात आहे, रागावताय, गोड बोलताय, गळ्यात पडताय, तेच खरं म्हणजे आत्मा. याच्यापेक्षा आत्मा काय असणार? 4 वाखादी. बरोबर आहे. मग दुसरं कोण म्हणणार? प्राणामध्येच अडकले. प्राणदेवताचीच उपासना तुम्हाला काय म्हणते? उपनिषदामध्ये मिळते. प्राणाविषयीच गोष्टी चाललेल्या आहेत. ते प्राणमयामध्ये अडकले. मग योगी बिगी मनालाच मानायला लागले. काय? मनच सगळं त्रास देत आहे. मनालाच सरळ करूया, मनालाच आपण नियंत्रण करूया. मनोमय कोश. बौद्ध अडकले विज्ञानाला. कोणाला? विज्ञानमय कोशमध्ये. आणि काही जण अडकले आनंदमय कोशमध्ये. आणि एवढी झाकणं काढावी लागतील. बरोबर आहे ना. जे लेकरू असतं ना, त्या लेकरूला हवा वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आई आणि आजी किती त्याला अंगडी टोपडी घालत असते. लक्षात येत आहे का? पण त्याला नुसती कायम अंगडी टोपडी घालून ठेवलं तर चालू शकतं का? मग ती काढावीच लागणार. कारण हगण्या मुतण्याचा वास येतो कोणी उचललं तर. म्हणून पहिल्यांदा काय करते? टोपडं काढते. बरोबर आहे. नंतर जॅकेटासारखं काय असतं ते काढून टाकते. नंतर मग काय करतं? आंगडं काढून टाकते. मग काय करते? त्याच्यामधली बंडीसारखं जे असतं ते बंडीसारखं काढतं. मग काय करतं? लंगोट लावलेला असतो तो लंगोटही काढून टाकतं. किंवा आजच्या काळात डायपर वगैरे काय म्हणत असतील तेही काढून टाकतं. बरोबर आहे ना. आता ते मग झाल्यानंतर एकदम उघडं नाकडं घेतं, पायावर टाकतात आणि मग त्याच्यावर त्याला सोसल एवढं गरम पाडून घासून पुसून काढतात, साबण लावतात, सगळं करतात. नंतर मग आई काय करते? त्याला काय करते? सगळीकडून पावडर लावते. पावडर लावल्यानंतर इकडे चेहऱ्यावर पावडर लावते. मग काय करते? डोळ्यामध्ये काजळ घालते. आणि मग शेवटी काय करते सांगा? गालाला एक दुसऱ्याची नजर लागू नये म्हणून तेच ढालते. मग परत काय करते? बंडी. मग परत काय घालेलं आहे? आंगडं, जॅकेट आणि वर आणखी काय स्वेटर बिटर असेल ते. आणि मग टोपरं वगैरे घातल्यानंतर मग सुंदरपैकी पप्पी घेईल आणि पाळण्यामध्ये ठेवून देईल. एवढी सगळी प्रक्रिया असते की नाही असते. तसंच ये इथे काय करणं आहे? ही वरची जेवढी तुम्ही आच्छादनं घेतलेली आहेत ना आणि त्या आच्छादनामध्ये अडकलेले आहेत ना, त्या सगळ्या आच्छादनापासून टराटर बाहेर काढणारं काय असतं? ब्रह्मविज्ञान असतं. काढा हे अन्नमय कोश, काढा मनोमय, प्राणमय, काढा मनोमय, काढा काय विज्ञानमय, काढा आनंदमय. आतमध्ये बघा परमेश्वर टुकू टुकू बघतोय. मला बघतोयस का? मला बघतोयस का? मला बघतोयस का म्हणून. बरोबर आहे. तर 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास काय करतात हे लोक? आत्मा मानतात. असे समजून मुख्य साक्षीरूप आत्मस्वरूपापासून विनमुख राहतात. जे निर्दय असतात ना, है ना, जे निर्दय असतात म्हणजे पोरगं रडत असलं तरी सगळे कपडे आई काढूनच टाकते की नाही. आणि पोरगं रडत असलं, लेकरू लढत असलं तरी खसखसून
त्याला पुसत वगैरे असतं का नाही असतं? असतं ना. ते रडणं आहे ना, ते रडण्याचा विचार करत नाही. ते लेकरू काय झालं पाहिजे, स्वच्छ निर्मळ झालं पाहिजे, त्याला पावडरीचा वगैरे वास आला पाहिजे, मुताबिताचा वास येता कामा नये, म्हणून तिचा सगळा प्रयत्न असतो ना. बरोबर आहे. तेच गुरु देखील आई असते आणि आई देखील काय करते, तुमचा बाकीच्याचा कशाचा विचार न करता काढ हे बाजूला शरीर कर, कंस स्थूल शरीर बाजूला कर, अन्नमय कोश बाजूला कर, चला आता सूक्ष्म शरीराला लागा, प्राणमय कोशाला बाजूला करा, चला आता काय करा मनोमय, चला आता विज्ञानमय कोशाला. 3 शरीर सूक्ष्म शरीर गेलं, आता काढा कारण शरीराला पण आला तो बघा तुरी आहे. या ठिकाणी निर्दयता लागते आणि ते थांबून मध्ये कुठे अटकून उपयोग नाही. कुठे मुकामाला पोचावंच लागतं. किती रात्र होते का हो? किती वाजता आलो होतो आपण? किती वाजता आलो होतो? 2ला आलो होतो की नाही? तुमची इच्छा होती की झोपूया आता जरा, असं पण दिवसभर झोपलेलं आहे, होय की नाही? लोकही म्हणत होते स्वामीजी राहा राहा, बरोबर आहे नाही? ह्यांची पण इच्छा होती. आम्ही मग काय केलं, चला नाही भाऊ जायचं, जात आज पोचायचं आहे, दुसऱ्या दिवशी काला आहे वगैरे आहे ना. काल्याला तुम्ही जाऊन आले की नाही? जावं लागतं की नाही? मग त्यानं जागा ठेवलं, मागून कोण? बायको, आणि या बाजूला कोण? मी. काही नाही काहीतरी बोलत बसलो. बरोबर आहे. मुक्कामाला पोचायचं, आपला मुक्काम तिथे पोचायचं. कितीही असून देत, कितीही अडचण झाली, कसंही असून देत, वाईट वाटलं, थकलो भागलो तरी कुठे पोचायचं. आत्मस्वरूपाहून विनमुख राहायचं नाही. आत्मस्वरूप या जन्मात जर आपण नाही केलं तर ती गाडी गेलंच खाली 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 गेलं. किती 84 लक्ष परत कधी येतो कोण जाणे माहीत नाही. म्हणून मिळालेली संधी जो हडप करतो ना तोच पराक्रम करतो. आणि या संधीमध्ये काय करतं, जाऊ द्या उद्या बघूया, हे जाऊ द्यात ऑनलाईन बघूया, यांचं काय होतं, हे विनमुख होऊन जातात. बरं का? त्यापैकी कोण कोणत्या अनात्म पदार्थाचा आत्मा समजतो ते क्रमाने सांगतो. नकाशा नंबर 10 पहा.